पालघर में होमगार्ड कर्मचारियों का गुस्सा फूट पड़ा है। प्रभारी अधिकारी नीलेश राउत पर महिला होमगार्ड कर्मचारियों और एक सहकर्मी की पत्नी के खिलाफ अश्लील और जातिवाचक टिप्पणी करने का आरोप लगा है। इस खुलासे के बाद महिला और पुरुष कर्मचारियों ने पुलिस थाने का घेराव कर एफआईआर दर्ज करने की मांग की। आरोपों से जुड़े ऑडियो रिकॉर्डिंग सामने आई है, जिससे विभाग में हड़कंप मच गया है। अब देखना होगा कि आरोपी अधिकारी पर क्या कार्रवाई होती है। मी परेडला आलो सर. परेडला आल्यानंतर मी तेजस तिवरे याला विचारलं की काय बरं माझ्या रेकॉर्डिंग आहे, माझ्या बायकोबद्दल काय रिक्वेस्ट केली. मी सरांना पण बोललो की सर जे काय ते 2 मिनिटं ऐकून घ्या. ते म्हणतात की परेडला आत्ता आपण आलो आहे, आपण परेडच्या विषयी परेडलाच हे करूया, तुमचं जे काय आहे ना ते लेखी द्या मला. मी बोललो सर 2 मिनिटं ऐकून घ्या तुम्ही. आणि यानंतर परेडची 10 मिनिटं आम्हाला टाईम रेस्टसाठी दिलेलं ना, त्यानंतर मी सरांकडे परत ऑफिसला गेलो. सर 2 मिनिटं ऐकून घ्या. सर बोलतात की तुमचं काय असेल ना तुम्ही बाहेर जावा, ज्याच्यावरती जो काय बोललं असेल त्याच्यावरती आपण कारवाई करूया. बोललं ठीक आहे. मी आणि तो तेजस तिवरे आम्ही साईडला गेलो. त्यांनी माझ्या बायकोबद्दल नाही तेच घाणेरडे शब्द बोलले की घरी जातो पोराला साईडला घेऊन दूध पितो वगैरे. हे त्याला सोपते का सर बोलायला? रेकॉर्डिंग पण आहे सर माझ्याकडे. नाही तेच शब्द बोलले सर. मी त्यांना बोललो सर जे काय ना ऑफिसमध्ये तुम्ही बोला, जे काय तर आपण इथे जे करूया. जे मी रेकॉर्डिंग ऐकून सुद्धा पण तो काय बोलतो की मी हे शब्द बोललोच नाही. ज्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला आलो तर साहेबांसमोर उभं केलं, त्यानंतर तो बोलतो की माझ्याकडून झाली असेल चुकली. आता आपली मागणी काय? आपली मागणी आहे की त्याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे, गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. कारण की ज्यांनी पण आहे ना सर, कोणी बोलायला गेलं ना त्याला मग मानसिक त्रास देतो. ज्यांनी की म्हणजे आता मी बोलेल की ठीक आहे सर, मी बोललो ना की सर तुमच्याबद्दल असं बोलायला गेलो ना, म्हणजे जोही तक्रार करतो त्याच्या विरोधात टार्गेट करणार की ह्याला आहे ना वसईला टाकायचं ड्युटीला. आता मला बोईसर पोलीस स्टेशन भेटते, मला टाकणार पालघर सफाळा टाकणार. मग हे टार्गेट करतो तो. त्याची तक्रार तुम्ही वरिष्ठांनाही तुमच्या डिपार्टमेंटचं सांगितलं? सर वरिष्ठांना पण माहिती पडलं. वरिष्ठांकडे काय रिप्लाय आला आहे? वरिष्ठांकडून अजून काही रिप्लाय नाही आला, अजून काही कारवाई झालेली नाही. मिळत पुढचा काय तुमच्या दिशा जर काय गुन्हा दाखल केला नाही तर कारवाई व्हायला पाहिजे. गुन्हा दाखल झाला नाही तर तुम्ही काय करणार? आंदोलन करूया आम्ही.